मुंबईतले सफाई कामगार हे स्वच्छता दूत समजले जातात, पण मुंबई स्वच्छ ठेवण्याचं काम या कर्मचाऱ्यांवर असतं। पण या कर्मचाऱ्यांची सुरक्षा सध्या धोक्यात असल्याचं दिसतंय। हे कर्मचारी ज्या गाड्यांवर काम करतायत त्या गाड्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे। उद्या जर काही मोठा अपघात झाला तर याला जबाबदार कोण हा सवाल उपस्थित होतोय। 14 कंपन्यांना खरं तर हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे केवळ याच कंपन्यांना गेले वर्षोनवर्ष 15 वर्ष हे कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, जे तब्बल 3000 कोटींच्या घरात आहे। तरी देखील कामगारांची अशी अवस्था का हा सवाल यातून उपस्थित होतोय। इतकंच नाही तर या सगळ्या कचरा वेचणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या खरं तर मुंबईत 3 वेळा फिरणं हे गरजेचं असतं, पण तिथं मात्र केवळ एकदाच ही फेरी होते। दोनदा जी फेरी दाखवली जाते ती केवळ कागदावर दाखवली जाते। त्यामुळे हा एक मोठा घोटाळा असल्याचा आरोप सुद्धा आहे। जर घोटाळा झाला तर कारवाई होणारच आहे। त्यामुळे एकदा घोटाळा काय झाला तो जरा त्या ठिकाणी चौकशीचा जर भाग असेल तर चौकशी होऊन त्या ठिकाणी कारवाई होईल। जर घोटाळा झाला तर कारवाई होणारच आहे। त्यामुळे एकदा घोटाळा काय झाला तो जरा त्या ठिकाणी चौकशीचा जर भाग असेल तर चौकशी होऊन त्या ठिकाणी कारवाई होईल। जर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।